त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान, त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात. म्हणजे आरोग्याला रिजेक्ट, शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विम्याला रिजेक्ट. मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम. या तिन्हीला कटे ह्याचे नंबर्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकते. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे. महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलं, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले. ते मी म्हणत नाही आहे, सरकारची कबुली आहे. त्यानंतर शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या. मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलं की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात. म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. विचार करा तुम्ही. आणि कर्जमाफी करणार झाली नाही. आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा, बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते. पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल, आणि तो छोटा मोठा नाही आहे, 4800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला. ह्या पहिल्या टप्प्यातला आहे. अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाही आहे, राज्यातली